अभिषेक चव्हाण मृत्यू प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. वंचित बहुजन आघाडीचे एसपींना निवेदन. अहिल्यानगर पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील तरुण अभिषेक दस्तगीर चव्हाण याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष योगेश साठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 11 सप्टेंबर 2025 रोजी कोळगाव शिवारात अभिषेक चव्हाण यांचा मृतदेह आढळून आला होता. मात्र पोलिसांनी ही घटना केवळ रस्ता अपघात म्हणून नोंदवून तपास केला असून कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या घातपाताच्या संशयाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार शवविच्छेदन अहवालात मृताच्या शरीरात मद्य किंवा अंमली पदार्थ आढळले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मोटरसायकलचे नुकसान अत्यल्प असताना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने हा अपघात नसून घातपात असावा असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. याशिवाय मृताचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात असतानाही कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात आलेला नाही. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले नसल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करावा, सीसीटीव्ही व मोबाईलचा फॉरेन्सिक तपास करावा, संबंधित संशयिताची चौकशी करावी आणि तपास बेलवंडी पोलिसांकडून काढून जिल्हा गुन्हे शाखा किंवा IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. योग्य कारवाई न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष योगेश साठे, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, युवक तालुका अध्यक्ष संकेत पटेकर, अविनाश धनवे, सुशील साळवे, अंजली चव्हाण, आशा भोसले, ललिता भोसले, इंगुल चव्हाण आदी कार्यकर्ते व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. आज पोलीस अधीक्षक साहेब यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक निवेदन देण्यात आलंय. मयत अभिषेक दस्तगीर चव्हाण राहणार कोपरगाव, सध्या मुक्काम भाळवणीमध्ये, त्याचा 11 सप्टेंबर 2025 रोजी मृत्यू झाला, अशी कंप्लेंट त्याची पत्नी यांनी दिलेली आहे श्री बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेस जर जो मयत व्यक्ती आहे अभिषेक चव्हाण, तो कंपनीमध्ये झोपलेला असताना तो रात्रीतून पहाटे 4 वाजता श्रीगोंदा दौंड रोडवर काय करत होता, असं त्यांनी वारंवार पोलीस स्टेशनला विचारणा केली. पण पोलिसांनी ते प्रश्नाला वगळून त्यांची फिर्यादीमध्ये तसं काय उल्लेख न करता संशयास्पद मृत्यू झाल्याचं त्यांचं म्हणणं ऐकून न घेता म्हणून फिर्याद नोंद करून घेतली आणि आकस्मिक मृत्यू झाला आणि अपघाती मृत्यू झाला अशी नोंद करून त्यांनी ती केस रफादफा करण्याचं काम केलेलं आहे. आज त्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे मागणी केली होती न्यायासाठी. बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज SP साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे की तत्काळ त्या हत्येचा तपास करण्यात यावा. जो तिथं कामाला होता ते गणेश शिंदे आणि त्यांच्या सोलर कंपनीमध्ये, त्या कंपनीचा फुटेज वगैरे ते बाकी सगळं ते CDR चेक करण्यात यावे. त्याचबरोबर त्या जिथं मयत झाला त्या जागेचा पंचनामा, स्पॉट पंचनामा आणि तिथले CCTV फुटेज हस्तगत करण्यात यावे, अशी आज आम्ही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे. जर ही मागणी पूर्ण नाही झाली 10 दिवसात, 7 ते 10 दिवसामध्ये, तर आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडणार आहे, असा इशारा आज SP साहेबांना दिलेला आहे. माझं नाव अंजली अभिषेक चव्हाण. 10 सप्टेंबर म्हणजे 10/9/2025 रोजी माझ्या मिस्टरांचा फोन आला की मी 8 वाजता 8 पावणे 8च्या सुमारात फोन आला की मी ऑफिसमध्ये झोपणार आहे. नंतर ते आम्हाला सकाळी 4च्या दरम्यान फोन आला की ते कोळगाव रोडला त्यांचा ॲक्सिडेंट झाला. मग ते आम्हाला असं माहिती करायचं आहे की ते ऑफिसमध्ये झोपले होते, तर ते कोळगावला कशाला गेले होते, कोणाच्या म्हणण्यावर गेले होते का कशा, त्यांचं काही कामच नव्हतं. आम्हाला ते सांगितलं होतं त्यांनी ऑफिसमध्ये झोपणार आहे, मग ते कशाला गेले. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये, बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, केस दाखल केली. तर मग त्यांनी काही तपास वगैरे नीट केला नाही. नुसतं असं सांगितलं की नाही ॲक्सिडेंट झाला, पण कोणत्या गाडीने केला, काय झालं ते अजून काहीच कळवलेलं नाही. आम्ही खूप वेळा त्या पोलीस स्टेशनमध्ये चक्रा घातल्या, त्या पोलिसांना मागणी केली सर कशामुळे झालं, काय झालं, तर ते काहीच नाही म्हणत. ते म्हणतात नाही आम्ही चौकशी चालू आहे असं म्हणून नुसतं वारंवार असं टाळाटाळी करतात ते. आणि मोबाईल पण आम्ही त्यांचा 3 महिने
ठेवला होता मिस्टरांचा पोलीस स्टेशन मध्ये, पण त्यांनी काहीच त्याच्यावर काही चौकशी केली नाही. मोबाईल मध्ये त्यांनी कोणाचा फोन आला होता, काय आलं होतं, काहीच चौकशी केली नाही. आणि नुसते आम्हाला म्हणतात नाही चौकशी चालू आहे, चौकशी चालू आहे. आज 9-10 महिने झाले त्यांची चार्जशीट सुद्धा दाखल केलेली नाही. नमस्ते सर, माझं नाव आशा भीषण भोसले आहे. माझ्या भावाचा मृत्यू झाला. त्या भावाचं नाव अभिषेक दस्तगीर चव्हाण होतं. ते सुपरवायझर कंपनीत कामाला होते, श्री सावित्री कंपनीत कामाला होते. तर ते सुपरवायझर होते. तर तो माझ्या भावाचा मृत्यू झालेला आहे. पण आम्हाला काही माहिती कळना. कसे कळना की माझा भाऊ कामाला जाताना 9 वाजेला गेला होता, तर सकाळचा. तर संध्याकाळी रात्री 8 वाजेला कॉल आला त्याचा. 8:52 कॉल आला त्याचा. मग ते काय म्हणले की मी तिथं ऑफिसला झोपणार आहे. ऑफिस रूम होतं, त्याच्या बरोबर 2-3 स्टॉप पण होते. पण मग नेमकं काय झालं, काय कोणाचा कॉल आला म्हणून माझा भाऊ इथून कंपनीतून एवढा घाईघाई मध्यरात्री कोळगाव बेलोंडी पोलीस स्टेशनच्या समोर शिवारात नेमकं काय काम निघालं म्हणून तो एवढ्या रात्री गेला की त्याचा घातपात केला का कोणा बोलवलं ते आम्हाला संशय. ते आम्हाला कुणीच माहिती देईना. आम्ही बेलोंडी पोलीस स्टेशनला वारंवार चक्र मारत आहोत, पण आमची तक्रार काही ते घेत नाही, सिरियस काही होत नाही. ते फक्त काय बोलताय, कधी आम्ही कॉल केला तर ते बोलताय की तुम्हाला काय करायचं करून घ्या, मी तुम्हाला काही सहकार करणार नाही. आम्ही बोललो त्यांना जरी तुम्हाला काही कारवाई नसेल करायची तर आम्हाला माहिती द्या नेमकं काय झालं म्हणून. तिथं CCTV फुटेज होते, ते तुम्ही तपास करा. आम्ही त्यांना घेऊन गेलो तिथं, तरी पण ते साईटला गेले घेऊन. ते CCTV फुटेज ज्यांची होती त्यांना साईटला घेऊन गेले. ते काय बोलले असं आम्हाला समोर काही येऊन दिलं नाही, त्यामुळे साईटला उभे केले होते. पण मला हे विनंती करायची आहे, माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. नेमकं हा मर्डर आहे की ऍक्सिडेंट आहे, कंपनीचा काही दोष आहे, आम्हाला ते कळावे.